कपडे. बरं, ते ज्यावेळेस तुम्ही तुम्ही जे आता इथं निवेदन द्यायसाठी आले सरांकडे, जो सरांकडे तुम्ही निवेदन देताय, तुमच्याकडे जे मॅडम आल्या होत्या कुर्हा पोलीस स्टेशनच्या, त्यांनी तुम्हाला तिथं येऊन काय दमदाटी दिली? मॅडमनं असं म्हटलं, डीजे जो बंद पडला तुझ्या नवऱ्याने त्याच्यावर पाणी टाकलं आहे आणि भरपाई कोण करून देणार आहे. 2 लाखाची मागणी केली आणि म्हणाली मागणी जर द्या नाही तुम्ही तर रिपोर्ट. आता जे इथं पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाबद्दल आणि दादावर जो आरोप घेतलेला आहे त्या मॅडमचं नाव सांगा आणि त्या मॅडमनं तुम्हाला कशा पद्धतीने धमकवलं ते सांगा. कुर्हा पोलीस स्टेशनचे सुषमा मडावी त्या आमच्या घरी 200-250 पब्लिक घेऊन आले आणि म्हणाले डीजेचा खर्च कोण देते, 2 लाख खर्च आहे आणि जर देशील नाही तर आम्ही कोर्टाने खेचतो आणि रिपोर्ट न देता ते माझ्या घरी एवढे पब्लिक घेऊन आली तर आमचं खूप अपमान झाल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि ती म्हणाली का कोर्टापर्यंत जर गेली तर मी तुला स्वतः बी घेऊन मरणार, असं तिनं मला धमकी पण दिली. आणि आता 2 लाख नाही देशील तर तुला कोर्टाची पायरी चढावंच लावतो, असं तिनं मला धमकी देऊन स्पष्ट केलं. त्या जो आहे डीजेवाला जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे आणि ते मडावी मॅडम त्याच्या संपर्कात कशा काय? ऋषिकेश निर्वाणकर हा 1 नंबरचा दलाल आहे. मॅडमला कोणते जुगार आणि दारूचं कोणतं काही जर असलं चिल्लर कोणती गावात घटना झाली की ती मॅडमला फोन लावतात, अर्धे पैसे तू घे अर्धे पैसे मी घेतो, असं तिचा गावातली पूर्ण छेडछाडी चालू आहे.